मॉर्निंग मित्रांनो, मी आहे भूषण प्रभू ब्लॉगर भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. ॲक्च्युली सकाळी शूट करताना आलं निघताना, कारण गाडी स्टार्ट होत नव्हती, तर गाडीला धक्का देऊन स्टार्ट करावं लागलं, त्याच्यामध्येच हैराण झालो. पण ठीक आहे, आता पुढे आलो. आता आम्ही आलो आहे चांगला पास, चांगला इकडचा क्लाउड बघू शकता. बॅक साईड दाखवतो इकडे तुम्हाला. चांगला समुद्र तलसे 17,688 एवढ्या उंचीवरती आहे. चांगला बाबा की जय. ओव्हरऑल व्ह्यू चांगला पास. भयानक आहे, पण थंडी पण एकदम मजबूत आहे. म्हणजे जवळपास 10च्या आसपास टेम्परेचर असेल इथे. आपली बबडी इथे उभी केली आहे टेम्पररी, आणि बाकी हा आपण थोडासा वेळ फोटो वगैरे काढू आणि निघू लवकरात लवकर. तर आपल्याला पुढे पण जायचं आहे. व्ह्यू ओव्हरऑल बाहेरचा, बॅक साईडचा व्ह्यू चांगला बाबा की जय. हे ते मंदिर आहे. हा सायकलिंग करून आला वरती. पुरेत लोक थांबतात इथे, गर्दी पण होते मजबूत. मित्रांनो, इकडे फोटो वगैरे काढून झालेत. आता इकडून निघायची वेळ, कारण भरपूर थंडी येते. आज कडक झालं, कडकडीत एकदम लाकडासारखे. तर लवकरात लवकर निघतो इथून. बाकी हा ओव्हरऑल इकडचा व्ह्यू एकदम भन्नाट आहे, भन्नाट. चांगला पास. थंडी टेम्परेचर पण बहुतेक मजबूत असेल इथे. तर मित्रांनो, आम्ही पँगॉनवरून आता खारू या ठिकाणी आलो आहे. मध्ये चांगला या पासला थांबलो होतो, एकदम टॉप माउंटेनला. तिकडनं थांबलो. आता चाललो मनाली साईडला टुवर्ड्स. तर त्याच्या आधी मध्ये पेट्रोल पंप वगैरे लागत नाही कुठे, तर एका पुढे येऊन थोडासा खारू याच्या इथे येऊन थोडं पुढे येऊन पेट्रोल पंप वगैरे फिल केलं, म्हणजे टँक फुल केला गाडीचा, आणि सोबत पेट्रोल घेतलं. हा एक कॅन घेतला 5 लिटरचा, आणि या बॉक्समध्ये 1-1 लिटरच्या 2 हे आहेत, आणि टँक फुल करून घेतली आपली. टँक फुल करून घेतली आपली. आणि भाईने पण सेम एक बॉक्स घेतला आहे आणि टँक फुल करून घेतली आहे. आणि बिस्लरीच्या 2 बॉटल्या पार्सल घेतल्या सोबत. तर बघू, मध्येचा पेट्रोल पंप जर नाही भेटला तर ॲटलिस्ट एक पॅकअप राहावा, यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. बाकी काय नाही. हा पेट्रोल पंप एकदम रोड टचच आहे, तर इथे येऊन तुम्ही घेऊ शकता. सो डायरेक्ट आता टुवर्ड्स मनाली साईडला जेवढं होईल तेवढं कवर करू आणि निघू पुढे. सो चलो. तर मित्रांनो, आम्ही पँगॉनवरून मनालीसाठी निघालो होतो. तर पँगॉनवरून कारू इथे थांबलो. कारूमध्ये पेट्रोल वगैरे घेतला आणि तिथून आता मनालीसाठी निघत आहोत. तर टांगलांगला वेगळं वाटत नाव थोडंसं, पण हा एक पास आहे. तर त्याच्या आधी एक पास लागला होता चांगला, म्हणजे वर्ल्डमधील एक हायेस्ट पॉईंटवरला थंड हवेचं ठिकाण असं. तर आम्ही जात होतो आता मनाली साईडला. तर त्यावेळी टांगलंगला हा पास लागला होता, तर तो दाखवतो कुठे येतो. बॅक साईडला दिसतोय हा पूर्ण वळणं हा टांगलंगला पास आहे. आणि हा ओव्हरऑल हा व्ह्यू. आता हा आहे बर्फ. आणि आम्ही जात होतो मनाली अजून 350 किलोमीटर समथिंग आहे. तर निघू, पटापट पोचू. मनाली नाही आहे पोचू, मनालीला तर नाही पोचू शकत. तर त्याच्या आधी कुठेतरी स्टॉप घेऊन तिथे थांबू. सो चलो, थोडा लेट होतो आहे, तर निघू लवकरच. तर मित्रांनो, मगाशी जो बघितला टांगलांगला, तो पास क्लिअर करून आम्ही वरती टॉपला होतो. म्हणजे
17,482 ह्या लेवलला आहे. चांगला बॅक साईडचं व्यू. जो रोड बघितला त्याच्या दुप्पट खराब हा रोड आहे. दुप्पट म्हणजे पूर्ण बारीक बारीक खडी आहे या रोडवरती. पूर्ण बारीक खडी आहे दिसते. रोडचं काम चालू आहे. ठीक आहे, खड्डे वगैरे नाही आहेत पण खडी बारीक खडी भरपूर आहे. त्याच्यामुळे गाडी इकडे तिकडे 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 नाचत राहते. सो आम्ही का हळूहळू झालो. बराच वेळ झाला आम्हाला. आता कुठे कुठे स्टेसाठी थांबू. मनाली अजून बऱ्यापैकी आहे लांब, म्हणजे जवळपास 300-350 किलोमीटर अजून लांब आहे. सो एक छोटासा ब्रेक घेतला आहे. आतमध्ये एकदम थंड झाली, कारण टेम्परेचर पण कमी आहे. ऊन लागतं आहे पण टेम्परेचर कमी आहे, असा प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्र छोटासा एक ब्रेक घेऊन परत निघू, कारण मनालीला पण जायचं आहे. दिवस तीन राहिले आता, घरी जायचं आहे पटापट. तर हां, तर फायनली असं डिसाईड केलं की इथून आम्ही मनाली एवढ्यात पोचवू शकत नाही. एवढा किलोमीटर 350 किलोमीटर आहे. 300 एवढ्या लांब तर पोचू शकत नाही एवढ्या लवकर, कारण रोडची कंडिशन एकदम बेकार आहे. तर मनालीच्या आधी सरचू म्हणून एक लागतं, तर तिथे थांबायचं होतं मला. पण आता असं डिसाईड केलं की सरचूला नाही जाऊ शकत, कारण आता वाजलेत जवळपास 6:15 झाले. आणि मध्ये 2 पासेस आहेत. 2 पासेस म्हणजे 2 मोठे घाट, आणि त्याच्यामध्ये पण वॉटर क्रॉसिंग. आता मध्ये व रस्त्यामध्ये कोण भेटणार तर नाही, तोपर्यंत थोडा काळोख पण पडेल. सो बोललो उद्या सकाळीच लवकर उठायचं आणि लवकर निघायचं. जेवढं सकाळी लवकर निघू तेवढा वॉटर क्रॉसिंग कमी भेटते. संध्याकाळच्या वेळेला वॉटर क्रॉसिंग जास्त भेटते, कारण बर्फ वितळतो, त्याच्यामुळे पाणी रस्त्यावरून जोरात वाहते. सो आम्ही म्हटलं इथेच कुठेतरी राहू. तर बघू, एन्क्वायरीसाठी गेलेत, तर बघू आता इथूनच सकाळी निघू असं पुढचा प्लॅन आहे. सरचू नंतर पुढे मनालीला जाऊ.